हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका पाठ राखीन या मालिकेच्या आजच्या शुक्रवार 19 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, शेवटी आलोक आणि प्राजक्ताची पहिली भेट झालीच आणि या पहिल्याच भेटीमध्ये आलोक प्राजक्ताचा कपाळमोक्ष करणार होता, तिच्या डोक्यात कुंडी घालणार होता. त्यामुळे प्राजक्ता खूप घाबरली आहे आणि तिने सुलक्षणा सूर्यवंशीच्या घरची नोकरी सोडली आहे. सुलक्षणाला स्पष्ट शब्दात सांगितलं, जोपर्यंत तो भयंकर माणूस या घरात आहे मी ही नोकरी करू शकत नाही. आणि प्राजक्ता तेथून निघून गेली. आणि दुसरीकडे आलोकला सुद्धा प्राजक्ताचा खूप राग आला. जी मुलगी मला आवडत होती ती मुलगी चोर आहे असं आलोकला वाटलं. आणि आलोकने प्राजक्ताचं जे स्केच काढलं होतं, तिचे जे डोळे काढले होते त्यावर काळा रंग दिलाय, ते चित्र खराब करून टाकलंय. म्हणजे आलोक आणि प्राजक्ताची प्रेम कहाणी सुरू होण्याआधीच संपली आहे. मग हे सगळं नेमकं घडलं तरी कसं, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच घरातील सगळेजण कौस्तुभचं खूप कौतुक करत असतात. आणि मग कौस्तुभची बायको तृप्ती विचारते, कौस्तुभ, बहिणीसाठी सोन्याची अंगठी, त्यानंतर होणाऱ्या भाऊजीसाठी गळ्यातली सोन्याची चेन, एवढे पैसे तू कुठून आणले? तर कौस्तुभ म्हणतो, ते सोड ना बाबा, इकडे या. असं म्हणून कौस्तुभ बाबांना चक्क एक पैशांचं पाकिटसुद्धा देतो आणि म्हणतो, साखरपुड्याच्या इतर खर्चासाठी हे पैशांचं पाकिट घ्या. त्यामुळे घरातील सगळ्यांना आश्चर्यच वाटतं. सगळे कौस्तुभवर खूप खुश होतात की कौस्तुभने भाग्याच्या साखरपुड्यासाठी किती मदत केली आहे. फक्त सोन्याच्या अंगठ्या नाही, सोन्याची चेन नाही, तर कॅश पैसेसुद्धा देतोय. आणि बाबांना कौस्तुभचा खूप अभिमान वाटतो. चारू, आजी, प्राजक्ता, भाग्या सगळे खूप खुश होतात. तृप्तीला मात्र मोठा धक्का बसलेला असतो की माझ्या नवऱ्याकडे एवढे पैसा आहे आणि हे मला माहीतच नव्हतं, त्याने एवढा पैसा कुठून आणला. आणि मग बाबा हे कौस्तुभचे आभार मानतात. कौस्तुभ, तुझे हे उपकार मी कधीच विसरणार नाही. तर कौस्तुभ म्हणतो, काय बाबा, तुम्ही माझे उपकार मानताय का? अहो, मी तुमचा मुलगा आहे, भाग्याचा भाऊ आहे, हे तर माझं कर्तव्यच आहे. हे ऐकून सगळे खुश होतात. तर चारू ही लगेचच प्राजक्ताला टोमणा मारते. खरंच सगळ्यांनी कौस्तुभकडून शिकलं पाहिजे की बहिणीवर खरं प्रेम असणं म्हणजे काय असतं. खरंच किती चांगला भाऊ आहे कौस्तुभ. आजी म्हणते, हो ना, नाहीतर बाकीचे लोक फक्त बहीण बहीण म्हणतात आणि बहिणीसाठी काही करतच नाही, पण कौस्तुभ हा खरा भाऊ म्हणून शोभतोय. प्राजक्ताला समजतं आजी आणि चारू मलाच टोमणे मारताय, पण प्राजक्ता स्माईल करते कारण तिला माहिती आहे हे पैसे माझेच होते. तेवढ्यात भाग्या पुढे येते आणि म्हणते, दादा, मी तुला थँक्यू म्हणणार आहे. मला माहिती आहे तुला ते आवडणार नाही, तरीही म्हणते थँक्यू सो मच. आणि ती कौस्तुभला मिठी मारते. कौस्तुभ वेलकम म्हणतो. भावा बहिणीचं हे प्रेम पाहून प्राजक्ता, चारू आणि घरातील सगळ्यांना खूप आनंद झालेला असतो. आता आपला साखरपुडा होईल म्हणून भाग्यासुद्धा खुश असते. तिला आता कसलंही टेन्शन राहिलेलं नसतं. आणि इकडे सूर्यवंशींच्या घरी सुलक्षणा बसलेली असते आणि श्रेयस पेपरमध्ये आलेला तिचा एक इंटरव्ह्यू तिला वाचून दाखवत असतो की सुलक्षणाचं या इंटरव्ह्यूमध्ये किती कौतुक केलं गेलं आहे की खरंच ती एक रणरागिणी आहे. सूर्यवंशी इंडस्ट्रीची भरारी झाली आहे आणि आलोक सूर्यवंशी पुन्हा चर्चेत आले आहेत. हे सगळं ऐकून सुलक्षणाला छान वाटतं. श्रेयस सांगतो, खरंच या इंटरव्ह्यूमध्ये तुमच्या स्तुतीचा डोंगर उभारला गेला आहे आणि ती तुमची स्तुती ऐकून आपले जे कॉम्पिटिटर्स आहेत ना त्यांची चांगली जळेल. तर सुलक्षणा म्हणते, मी त्यांचा विचार कधी करतच नाही, मी त्यांना गिनतीतच धरत नाही. ज्या दिवशी मी त्यांचा विचार करेल त्या दिवशी ते मोठे होतील. तर श्रेयस म्हणतो, पण यापुढे जे काही छापून आलंय ना त्यामुळे मात्र तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. सुलक्षणा विचारते, असं काय आलंय? तर श्रेयस तिला सांगतो, यानंतर असं छापून आलंय की प्रत्येक प्रश्नाचं उत्तर अतिशय दिलखुलासपणे देणाऱ्या सुलक्षणा सूर्यवंशी यांनी आलोक सूर्यवंशीबद्दल जेव्हा प्रश्न विचारला गेला तेव्हा मात्र मौन बाळगलं. हे ऐकून सुलक्षणाला मोठा धक्काच बसतो. श्रेयस पुढे वाचतो, आलोक सूर्यवंशी हे कंपनीचे सर्वेसर्वा आहेत, परंतु त्यांच्याबद्दल काहीच माहिती उपलब्ध नाही आहे. ते कसे दिसतात, कोठे असतात, काय काम करतात, किती शिकले आहेत, त्यांचा स्वभाव कसा आहे याबद्दल कोणाला काहीच माहिती नाही आहे. आणि ही गोष्ट आता सगळीकडे चर्चेत आली आहे. हे ऐकून सुलक्षणाला टेन्शन येण्याऐवजी सुलक्षणा खूप खुश होते. त्यामुळे श्रेयसला राग येतो
की आलोकचं हे असं कौतुक ऐकून सुलक्षणा खुश तरी कशी झाली. आणि इकडे आलोक हा त्याच्या रूममध्ये अजून झोपलेलाच असतो, कारण काल रात्री त्याला गुंगीचं औषध देऊन झोपवलंय. आलोक झोपेतून खाटकन जागा होतो, उभा राहतो आणि रात्री काय काय घडलं हे सगळं त्याला आठवतं. आलोकचं डोकं खूप दुखत असतं. रात्री माझ्या रूममध्ये एक चोर शिरला होता. मी त्या चोराला पकडण्याचा प्रयत्न केला, पण मलाच कुणीतरी बेशुद्ध केलं आणि मी अजून बेशुद्ध होतो. हे सगळं आलोकला आठवतं. आलोक विचार करतो, त्या सुलक्षणा सूर्यवंशीचं खूप मोठं नुकसान झालंय. घरात चोरी झालीये. काय काय चोरीला गेलंय हे शोधावं लागेल. या खोलीतून नक्कीच काहीतरी चोरीला गेलंय, पण नेमकं काय तेच कळत नाहीये. असा विचार आलोक करत असतो. आणि इकडे प्राजक्ता समर आणि समायराची ट्युशन घेण्यासाठी आलेली असते. समर, समायरा, प्रीती, प्राजक्ता या सगळ्या लॉनमध्ये येतात आणि तेथे प्राजक्ता या मुलांची ट्युशन घ्यायला बसते. पण प्रीती आपल्या प्लॅनप्रमाणे आलोकचा माउथ ऑर्गन तेथे टेबलवरच ठेवून देते. प्राजक्ता मुलांशी गप्पा मारत असते. कालचा होमवर्क दाखवा. मुलं आपल्या वह्या काढत असतात आणि इकडे आलोक हा त्याच्या रूममध्ये शोधत असतो. काहीतरी रात्री चोरीला गेलंय, पण काय चोरीला गेलंय हेच त्याला कळत नाही. तेवढ्यात अंबिका त्याच्यासाठी ज्यूस आणि औषधं घेऊन येते आणि म्हणते, काय झालं आलोक, एवढा तू का अस्वस्थ दिसतोय. आलोक सांगतो, काल रात्री घरात चोरी झाली. त्या सुलक्षणाचं खूप मोठं नुकसान झालं असेल ना. अंबिका म्हणते, नाही आलोक, असं काहीच झालं नाहीये. घरात चोरी वगैरे काहीच झालेली नाहीये. तर आलोक म्हणतो, नाही, मला माहिती आहे ना, काल रात्री चोर माझ्या खोलीत आला होता. घरात चोरी झालीये, पण काय चोरीला गेलंय ना तेच कळत नाहीये. अंबिकाला सुद्धा टेन्शन येतं आणि समर, समायरा त्यांच्या वह्या प्राजक्ताला देतात. प्राजक्ता त्यांचा होमवर्क चेक करत असते. तेवढ्यात समरला टेबलवर ठेवलेला माउथ ऑर्गन दिसतो आणि समर हा माउथ ऑर्गन घेऊन वाजवू लागतो. माउथ ऑर्गनचा आवाज ऐकून प्राजक्ताही त्याच्याकडे पाहते आणि आलोकला सुद्धा आवाज येतो. आलोक म्हणतो, माउथ ऑर्गनचा आवाज, हा तर माझाच माउथ ऑर्गन आहे. याचा अर्थ काल रात्री माझा माउथ ऑर्गन चोरीला गेलाय. चोर असं म्हणून आलोक अंबिकाला बाजूला सारून घराबाहेर पडतो. अंबिकाच्या हातातला ट्रेसुद्धा खाली पडतो. अंबिका घाबरून त्याच्या मागे मागे धावते आणि इकडे प्राजक्ता समरला विचारते, समर, तुझ्याकडे माउथ ऑर्गन कसा आला, दाखव इकडे. आणि प्राजक्ता हा माउथ ऑर्गन पाहू लागते. तर समर म्हणतो, मला हवाय, मला हवाय, दे मला. प्राजक्ता म्हणते, नाही, जोपर्यंत तुझा होमवर्क होत नाही तोपर्यंत माउथ ऑर्गन मिळणार नाही. समर हा माउथ ऑर्गन घेण्याचा प्रयत्न करतो. प्राजक्ता तो हातात पकडते. त्यामुळे प्रीतीला खूप आनंद होतो. आणि तेवढ्यात आलोक लॉनजवळ येतो. त्याला दिसतं की प्राजक्ताच्या हातात हा माउथ ऑर्गन आहे आणि प्राजक्ताला पाहून आलोक खूप चिडतो आणि जोरात ओरडतो, ए चोर. प्राजक्ता आलोककडे पाहते. प्रीती खूप खुश होते, आलोकची एंट्री झाली आहे. प्राजक्ता आणि आलोक एकमेकांकडे पाहत असतात. आलोकला पाहून प्राजक्ता खूप घाबरते. आलोक प्राजक्ताकडे रागारागाने पुढे धावून येतो आणि तेथे एक भली मोठी कुंडी ठेवलेली असते. ही कुंडी तो उचलतो. प्राजक्ता आणखीनच घाबरते. अंबिका, सुलक्षणा, श्रेयस सगळे घराबाहेर येतात, पण आलोकला थांबवणं कोणाला शक्य होत नाही. आणि मग आलोक प्राजक्तावर जोरात धावून जातो. प्राजक्ता जमिनीवर खाली पडते आणि आलोक तिच्या डोक्यात ही कुंडी घालणार. इतक्यात आलोक क्षणभरासाठी थांबतो. अंबिका, सुलक्षणा, प्रीती सगळे खूप घाबरलेले असतात. प्राजक्ता ही आलोककडे पाहते आणि आलोकच्या लक्षात येतं, हे तेच डोळे आहेत जे डोळे मी माझ्या रूममधून पाहिले होते. आणि त्यामुळे आलोक हा प्राजक्तावर ही कुंडी काही फेकत नाही, तिचं डोकं फोडत नाही. प्राजक्ता मात्र घाबरलेली असते आणि आलोककडे पाहत असते. सगळेजण जागेवरच थांबलेले असतात की आता आलोक काय करणार. आणि तेवढ्यात आलोक ही कुंडी जोरात फेकून देतो. त्यामुळे सगळेच खूप घाबरतात. आलोकने प्राजक्ताच्या डोक्यात कुंडी घातली की काय अशी भीती सगळ्यांना वाटते, पण प्राजक्ता सुखरूप असते. आलोकने कुंडी तिच्या डोक्यात नसती घातलेली तर ही कुंडी बाजूला फेकलेली असते. आलोक प्राजक्ताच्या हातातून हा माउथ ऑर्गन घेतो आणि आउट हाऊसमध्ये निघून जातो. प्राजक्ता थरथर करत असते, खूप घाबरलेली असते. सुलक्षणा विचार करते, शेवटी जे घडू नये अशी इच्छा होती तेच घडलं. प्राजक्ता आणि आलोकची भेट अशी नव्हती व्हायला पाहिजे. आता काय करायचं हाच प्रश्न सुलक्षणाला पडतो. आणि इकडे प्राजक्ताच्या घरी भाग्याच्या साखरपुड्याचं डेकोरेशन सुरू असतं. भाग्या स्वतःसुद्धा या डेकोरेशनमध्ये असते
आजी कौस्तुभसाठी चहा घेऊन येते आणि म्हणते, अरे बस रे कौस्तुभ, चहा पिऊन घे. तुझ्या बहिणीच्या साखरपुड्यासाठी तू खूप काही केलं आहे. कौस्तुभने आता इतके पैसे दिले, त्यामुळे सगळे त्याच्यावर फिदा असतात. आणि भाग्याची आजी म्हणते, थांबा जावई बापू, तुमच्यासाठी सुद्धा चहा आणते. आणि आजी आतमध्ये चहा बनवायला जाते. तृप्ती ही कौस्तुभकडे रागारागाने पाहत असते आणि कौस्तुभला विचारते, तुझ्याकडे एवढे पैसे कुठून आले? बहिणीसाठी सोन्याच्या अंगठ्या, सोन्याची चेन, घरात खर्चायला पैसे. तर कौस्तुभ हा तृप्तीला सांगतो, तृप्ती मला लॉटरी लागली आहे. तृप्ती विचारते, लॉटरी म्हणजे? तर कौस्तुभ तिला सांगतो, हे जे पैसे मी दिलेत ना, हे पैसे माझे नाही आहे, हे पैसे आहेत प्राजक्ताचे. प्राजक्ताने मला खर्चासाठी दिले होते, पण मी डोकं लावलं आणि या पैशाचे डबल केले. 1,00,000चे 2,00,000 केले आणि त्यातूनच मी घरामध्ये हे सगळं सोनं, खर्चाला पैसे दिले आहेत आणि माझ्याकडे अजून पैसे आहेत. हे पाहून तृप्तीचे डोळेच मोठे होतात आणि मग कौस्तुभ हा तृप्तीला बाजूला घेऊन जातो आणि सांगतो, मला अशी स्कीम सापडली आहे ना, की 1,00,000चे 2,00,000, 2चे 4, 4चे 8, 8चे 16 असे वाढतच जाणार आणि मग तुझी विदेश ट्रिप नक्की. हे ऐकून तृप्ती जोरात ओरडते, फॉरेन ट्रिप खरंच? आणि सगळेजण तिच्याकडे पाहू लागतात आणि बाबा विचारतात, काय रे कौस्तुभ, काय झालं? कौस्तुभ म्हणतो, नाही बाबा, काय नाही, अगं आजी बाबांसाठी चहा आण ना, असं म्हणून कौस्तुभ सगळ्यांचं लक्ष वळवतो आणि पुन्हा एकदा तृप्तीजवळ येतो. तृप्ती विचारते, माझी फॉरेन ट्रिप पक्की ना? कौस्तुभ सांगतो, हो मग, त्यात काही संशय आहे का? तृप्ती खूप खुश होते आणि इकडे प्राजक्ता ही सूर्यवंशींच्या घरात आलेली असते, थरथर कापत असते आणि सगुणा तिच्यासाठी पाण्याचा ग्लास घेऊन येते. पण प्राजक्ता खूप घाबरलेली असते आणि जे घडलं त्याचाच विचार करत असते. सुलक्षणा तिला पाणी प्यायला देते. प्राजक्ता पाणी पिते आणि प्राजक्ता खूप घाबरली आहे हे सगळ्यांच्या लक्षात येतं. सुलक्षणा प्राजक्ताला शांत राहायला सांगते. अंबिकाला आवाज देते. अंबिका तेथे येते. सुलक्षणा ही प्राजक्ताला समजावून सांगते, प्राजक्ता काही घडलेलं नाहीये, शांत हो, शांत हो. तर प्राजक्ता विचारते, कोण होता तो भयंकर माणूस? सुलक्षणाला खूप वाईट वाटतं. सुलक्षणा म्हणते, टेन्शन घेऊ नको, ती कुंडी तुझ्या डोक्यात नाही पडली ना, बाजूला पडली. तर प्राजक्ता सांगते, नाही, ती कुंडी बाजूला नाही पडली, तर त्या भयंकर माणसाने जाणून बुजून ती कुंडी बाजूला टाकली. त्याने मनात आणलं असतं तर ती कुंडी त्याने माझ्या डोक्यात टाकली असती आणि माझा जीवच गेला असता. सुलक्षणा खूप घाबरते. प्राजक्ता विचारते, कोण आहे तो भयंकर माणूस? सुलक्षणा काही बोलत नाही. तर प्रीती सांगते, तो ना, ते आमच्याच घरातले. सुलक्षणा प्रीतीकडे रागारागाने पाहते. प्रीती गप्प बसते. सुलक्षणा म्हणते, प्राजक्ता नको टेन्शन घेऊ, एकदा असं घडलंय, पुन्हा असं होणार नाही. पण तेवढ्यात प्राजक्ताला आठवतं, जेव्हा ती या घरात पहिल्यांदा आली होती तेव्हा तिला हाच माउथ ऑर्गनचा आवाज ऐकू आला होता. प्राजक्ता जागेवरून उठून उभी राहते आणि म्हणते, आत्ता मला आठवतंय की ज्या दिवशी मी इंटरव्ह्यूसाठी या घरात आले तेव्हासुद्धा मला हा माउथ ऑर्गनचा आवाज ऐकू आला होता. याचा अर्थ तेव्हापासून हा माणूस या घरात आहे. मग जेव्हा मी आउट हाऊसकडे चालले होते तेव्हा सगुणा मॅम माझ्यावर चिडल्या होत्या की ही माझी रूम आहे, तिकडं जायचं नाही. तेव्हासुद्धा तो माणूस त्या आउट हाऊसमध्येच होता. आणि काल जेव्हा माझ्यावर कुणीतरी ती खुर्ची घेऊन धावून आलं होतं तेव्हासुद्धा हाच माणूस होता. म्हणजे हा माणूस या घरातच आहे आणि त्याचा माझ्यावर भयंकर राग आहे, त्याला काहीही करून मला मारायचं आहे. सुलक्षा आणि अंबिकाला खूप वाईट वाटतं. प्रीती मात्र खुश होते. सुलक्षणा म्हणते, तू जास्त विचार करतीयेस. तर प्राजक्ता म्हणते, नाही मॅम, मला माफ करा, पण जोपर्यंत हा भयंकर माणूस या घरात राहतोय तोपर्यंत मी तुमची नोकरी करू शकत नाही. सुलक्षणाला जबर धक्काच बसतो. प्राजक्ता म्हणते, मला माहिती आहे तुम्हाला हे आवडणार नाही, पण जोपर्यंत तो माणूस या घरात आहे तोपर्यंत मी येथे नोकरी करू शकत नाही, कारण त्याचा माझ्यावर खूप राग आहे. मी एकदा वाचले, दोनदा वाचले, पण तिसऱ्यांदा वाचेल असं मला वाटत नाही. तो केव्हाही माझा कपाळमोक्ष करून माझा जीव घेऊ शकतो. सुलक्षणा अंबिकाला वाईट वाटतं. प्रीती मात्र खूप खुश होते. आणि इकडे प्राजक्ताच्या घरी भाग्याच्या साखरपुड्याची तयारी सुरूच असते. भाग्या स्वतः डेकोरेशन करत असते. चारू म्हणते, अगं भाग्या, तुझं लग्न आहे ना आणि तूच डेकोरेशन करते का? तेवढ्यात आजी वैद्यबुवांसाठी चहा घेऊन येते आणि भाग्याला म्हणते, अगं भाग्या, असे गळ्यात हार काय घातलेस? तुझ्या लग्नाच्या दिवशी आहे ना, तुझ्या गळ्यात रोहनराव हार घालतील,
पण भाग्या मात्र कोणाची तरी वाट पाहत असते. सगळ्यांच्या हे लक्षात येतं आणि चारू म्हणते, भाग्या तू पुन्हा एकदा प्राजक्ताची वाट पाहते ना? भाग्या म्हणते, हो, प्राजू अजून आलेली नाहीये. मला आहे ना तिचा खूप राग येतोय. तीच मला साखरपुड्यासाठी तयार करणार होती. त्या दिवशी ती नव्हती, आजही ती नाही आली आहे. मी ना तिच्याशी बोलणारच नाही आहे. मला कुणाची गरज नाही आहे. मी होईल माझी माझी तयार, असं म्हणून भाग्या आतमध्ये निघून जाते. सगळ्यांना टेन्शन येतं. तर तृप्ती मात्र खुश असते आणि मनात विचार करते, अगं भाग्या, तुझ्या आईची कितीही इच्छा असली ना की तुझी लाडकी बहीण तुझ्या साखरपुड्याला येऊ नये, तरीसुद्धा मी तिचीही इच्छा पूर्ण होऊ देणार नाही आहे. तुला तुझी लाडकी बहीण सतत हवी ना तुझ्याबरोबर, मग ती इच्छा पूर्ण होईल. आज प्राजक्ता नक्कीच तुझ्या साखरपुड्याला तुझ्याबरोबर असेल. मग काय मजा येईल ते पाहायला भारी वाटणार. असा विचार करून तृप्ती खूप खुश होते, हसू लागते. तिला आनंद झालेला असतो. आणि इकडे आलोक त्याच्या रूममध्ये येतो आणि माउथ ऑर्गन वाजवू लागतो. आलोकला आपला हा माउथ ऑर्गन खूप प्रिय असतो. आणि इकडे प्राजक्ता नोकरी सोडून घराबाहेर पडते. त्यामुळे सगळ्यांना वाईट वाटतं. पण त्याच वेळेस प्राजक्ताच्या कानावर हा माउथ ऑर्गनचा आवाज पडतो आणि प्राजक्ता ही जागेवरच थांबते. खरंच आलोक खूप सुंदर माउथ ऑर्गन वाजवत असतो आणि प्राजक्ता या आवाजाकडे खेचली जाते. प्राजक्ता जेथे बाहेर जात असते तेथेच बाजूच्या रूममध्ये आलोक बसलेला असतो. प्राजक्ताला समजतं की माउथ ऑर्गनचा आवाज येथूनच येतोय आणि प्राजक्ता या रूमकडे पुढे पुढे जाऊ लागते. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, पार्थ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. आलोक आणि प्राजक्ता या दोघांची लव्ह स्टोरी ही जवळपास सुरू होण्याआधीच संपली आहे. म्हणजे प्राजक्ताने तर अजून आलोकला पाहिलं नव्हतं, पण आलोकने प्राजक्ताचे डोळे पाहिले होते आणि या डोळ्यांच्या प्रेमात तो होता. या डोळ्यांचं स्केचसुद्धा त्याने काढलं होतं. पण आज ते डोळे, तो चेहरा त्याच्यासमोर आला. पण ही मुलगी तर चोर आहे, तिने माझा माउथ ऑर्गन चोरलाय असं त्याला वाटलं आणि तो खूप चिडलाय. प्राजक्ता थोडक्यात वाचली, नाहीतर आलोकने तिचा कपाळमोक्ष केला असता, एवढं मात्र खरं. आणि प्राजक्तासुद्धा आलोकवर खूप चिडली आहे. त्याला भयंकर माणूस असं ती म्हणाली आणि सुलक्षणाच्या तोंडावर मला ही नोकरी करायची नाही, जोपर्यंत हा भयंकर माणूस या घरात आहे तोपर्यंत मी या घरात येणार नाही, असं म्हणून तिने सुलक्षणाच्या घरची ही नोकरी सोडली आहे. आणि आता प्राजक्ता घर सोडून चालली आहे. मग प्राजक्ता आणि आलोक यांचं लग्न कसं होणार? सुलक्षणा आता पुढे काय करणार? कारण सुलक्षणाला कोणत्याही परिस्थितीत प्राजक्तालाच आलोकची बायको बनवायचं आहे, आपल्या घरची सून बनवायचं आहे. आणि ते आता तरी खूप अवघड वाटतंय, एवढं मात्र नक्की. फ्रेंड्स, पार्थ राखीन या मालिकेचा आजचा एपिसोड तर खरंच खूप भारी होता. पण पुढील एपिसोड आणखीन भारी असणारे, आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणारे. मग नेमकं घडणार तरी काय? जसं प्राजक्ता ही आलोकला घाबरून नोकरी सोडून निघून गेली, तसंच आलोकच्या मनात प्राजक्ताबद्दल जे प्रेम होतं ते प्रेमसुद्धा संपलेलं असेल. आलोकने प्राजक्तांच्या डोळ्याचं स्केच काढलं होतं आणि त्याच वेळेस सुलक्षणा तेथे येईल. सुलक्षणा हे स्केच पाहणार आणि सुलक्षणाला समजेल हे तर प्राजक्ताचे डोळे आहेत. सुलक्षणाच्या लक्षात येईल की आलोकला नक्कीच प्राजक्ता आवडते, त्यामुळे त्याने या डोळ्यांचं स्केच काढलंय. पण आलोकला प्राजक्ताचा खूप राग आलेला असेल. प्राजक्ताने माझा माउथ ऑर्गन चोरला, ती चोर आहे आणि आता मी तिच्यावर प्रेम करणार नाही, असा विचार करून आलोक चक्क तिचं हे स्केच बिघडवत असेल, त्यावर रंग टाकत असेल. सुलक्षणा ही प्राजक्ताबद्दल आलोकला समजवण्याचा प्रयत्न करेल. आलोक प्लीज असं करू नको, तुला जसं वाटतंय तशी प्राजक्ता नाहीये, ती खूप चांगली मुलगी आहे, तिने चोरी केलेली नाहीये, असं म्हणून सुलक्षणा आलोकला थांबवण्याचा प्रयत्न करेल. पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आलोकला सुलक्षणा बिलकुल आवडत नाही. त्यामुळे आलोक हा चक्क सुलक्षणाला धक्का देईल आणि तिच्या चेहऱ्यावर हा ब्रश फेकेल. त्यामुळे सुलक्षणाच्या चेहऱ्यावर हा का रंग येईल. सुलक्षणाला खूप वाईट वाटणार आणि मग आलोक प्राजक्ताचं हे स्केच खराब करून टाकेल, त्यावर रंग टाकणार. त्यामुळे सुलक्षणा दुःखी होईल. आणि दुसरीकडे प्राजक्ता घरी पोहोचणार. प्राजक्ताला घरी आलेलं पाहून चारू आणि आजी खूप चिडतील. चारू प्राजक्ताला जाब विचारेल, तुला सांगितलं होतं ना साखरपुड्याला यायचं नाही, मग तू साखरपुड्याला का आलीस? प्राजक्ताकडे या प्रश्नाचं उत्तर नसणार आणि त्याच वेळेस रोहन आणि त्याचे आईवडील घरी पोहोचतील.
प्राजक्ता ही दरवाजातच उभी असेल. त्यामुळे चारू खूप घाबरणार की आता जर प्राजक्ताला रोहनने आणि तिच्या घरच्यांनी पाहिलं तर ते प्राजक्ताला पसंत करून भाग्याबरोबरचं लग्न तर मोडणार नाही ना. पण त्यापेक्षा मोठा ट्विस्ट येणार आहे जेव्हा प्राजक्ता ही रोहनच्या आईला पाहिल. कारण प्राजक्ताला माहिती आहे की रोहनची आई एक नंबरची लालची आहे आणि ती आपल्या सुनेच्या घरच्यांकडून पैसे लुबाडणार आहे, सुनेला सासूरवास करणार, तिचा छळ करणार आहे. मग प्राजक्ता ही गोष्ट सगळ्यांना सांगून भाग्या आणि रोहनचं लग्न मोडणार का? पुढे काय होईल हे पाहायला खूप मजा येईल. पण आता भाग्याचं लग्न पुन्हा एकदा प्राजक्तामुळेच मोडणार असंच दिसतंय. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा पाठ राखीन ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.